सन्मती सहकारी बँकेला अहवाल सालात 1,55,00,000 रुपयांचा ढोबळ नफा झाला असून बँकेच्या ठेवींनी 300 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती चेअरमन सुनील पाटील यांनी दिली। मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या बँकेच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्ष भाषणात बोलत होते। प्रारंभी नूतन व्हाईस चेअरमन आप्पासाहेब पाटील यांनी स्वागत केले। त्यानंतर चेअरमन सुनील पाटील यांनी बँकेच्या अहवाल सालातील कामकाजाचा आढावा घेतला। ते म्हणाले, बँकेकडून सभासद आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांमुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। परिणामी बँकेच्या ठेवींमध्ये भरीव वाढ झाली असून बँकेने 300 कोटींच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे। सभासदांच्या हिताला प्राधान्य देत बँक काम करत असून आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभारावर भर दिला जात आहे। बँकेचे एनपीए चे प्रमाण कमी करण्यासाठी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कडक धोरण राबविण्यात येत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले। यावेळी बँकेचे नूतन चेअरमन सिद्धांत पाटील तसेच माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले। कोल्हापूर शाखेचे सभासद श्री शहा यांनी मनोगत व्यक्त केले। बँकेचे व्यवस्थापक समीर मैदर्की यांनी नोटीसचे वाचन केले, तर सीईओ अशोक पाटील यांनी सभेसमोरील विषयांचे वाचन केले। उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली। सभेस बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक, मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते। व्हाईस चेअरमन MK कांबळे यांनी आभार मानले। आणि त्याचा परिणाम कळत होतो तो याही वेळी आपण खंबीर राहणं, भक्कम राहणं आणि करत होतो करून राहून बँकेला पुढे घेऊन जायचं, हे काम करायची ही वेळ आहे। आता डगमगायचं नाही, होऊन दाखवलं त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने सुनीलचे मी मनापासून बँकेच्या हितासाठी, बँकेच्या विकासासाठी, या बँकेच्या चढ उतार हा शब्द सुनीलला वापरला, पण ते सगळं त्याचा मी साक्षीदार आहे। म्हणून सुनील मी अभिनंदन एवढ्यासाठी तुमचं किती अवस्था या सगळ्याचं मला माहिती आता दोघांनी दिली। सिद्धांत पहिल्यांदा सांगितलं आणि सुनीलला विचारल्यावर सांगितलं। सुनील आधीच सांगितलं असतास तर काय ना काय नक्की आपल्याला मार्गदर्शन मोठ्या जाणकार लोकांचं घेऊन मार्ग काढला असताना या अडचणीत आपल्याला सुटला जाते। वेळ गेली नाही। आता हे सुनील तुझ्या हक्क व्हायचं म्हणजे शेतकऱ्याचं हक्क व्हायचा, हे काय करायचं त्याला सांगितलं होऊन जाईल सुद्धा। पुढच्या वार्षिक सभेच्या आतमध्ये ते दुरुस्त होईल, पण ते बरोबर आहे का म्हणा ते झालं की जेवढं मग परत नाम पळायला रेखावर आला पाहिजे। मी सिद्धार्थचं भाषण अगदी लक्षपूर्वक ऐकलं, मला आवडलं। त्यात पण सिद्धार्थ तुझा जो मायक्रो स्मॉल स्केल इंडस्ट्रीला फायनान्स करायचा विशेष सिद्धांत मांडला। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।